जसे श्रद्धा आणि सबुरी तसे संघटना आणि सेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले मनोगत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 2 महत्त्वाच्या बैठका घेणार. राज्यातील भाजपा मंत्र्यांसोबत अमित शहा स्वतंत्र संवाद साधणार. खासदार सुप्रिया सुळे परभणी दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार. त्यानंतर आंदोलनस्थळी सचिन खरात यांची भेट घेणार. वारणा शिक्षण संस्थेच्या वतीनं आमदार प्रवीण दरेकरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण. वृत्तपत्र विद्या आणि संवादशास्त्र विभागाच्या वतीनं गेल्या 25 वर्षापासून सोहळ्याचे आयोजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून क्रीडा महोत्सवास आजपासून सुरुवात. अभिनेत्री कंगना रनौत यांच्या हस्ते उद्घाटन. या क्रीडा महोत्सवात जवळपास 80,000 खेळाडू सहभागी होणार. इतिहासात पहिल्यांदाच रुपयाने डॉलरच्या तुलनेत 86.4चा टप्पा गाठला. काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वड्रा यांची शनिवारी केंद्र सरकारवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या मुद्द्यावर मागितले उत्तर. मिठा चौकी फ्लायओव्हरचा दुसरा टप्पा जनतेसाठी खुला. मंत्री पियुष गोयल यांची वचनपूर्ती. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता जिजाऊ यांची जयंती. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे मराठा सेवा संघातर्फे दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. जिजाऊंचं दर्शन घेतल्यानंतर मोठी ऊर्जा मिळाली. या ऊर्जेनेच आम्हीच आता मतदारसंघाचा विकास करणार. आमदार मनोज कायंदे यांची प्रतिक्रिया. सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा. लखुजीराज जाधव यांच्या वंशजांकडून सकाळी जिजामातेच्या प्रतिमेस पूजन. नंतर जिजाऊंच्या दर्शनासाठी मंदिर चालू करण्यात आले. बदलापूरच्या कीर्तन महोत्सवात 200 पखवाज वादकांची जुगलबंदी अनुभवण्यासाठी वारकरी बांधवांची मोठी उपस्थिती. विठूनामाच्या गजरात बदलापूरकरही तल्लीन. पालघरच्या प्रांजलला काठमांडू येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल डान्स फेस्टिवलमध्ये सुवर्णपदक. त्यामुळे प्रांजलचा सध्या जिल्हाभरातून कौतुक. मेट्रो वेग वाढीचा मार्ग मोकळा. मार्गिकांवरील नियमित संचलनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र. सुरक्षित प्रवासासाठी मेट्रोला प्रवाशांची पसंती. आंतरविद्यापीठात होणाऱ्या 17व्या आविष्कार स्पर्धेचं यंदा रायगडमध्ये आयोजन. लोणेरे येथील डॉक्टर आंबेडकर विद्यापीठात जय्यत तयारी. राजभवन आणि राज्यपाल यांच्या सूचनेनुसार महत्त्वपूर्ण स्पर्धेचं आयोजन. राम मंदिर वर्धापन दिन सोहळ्याचा दुसरा दिवस. रामभक्तांची गर्दी कायम. जय श्रीरामाच्या घोषाने अयोध्या नगरी दुमदुमली. अकोल्यातील सिव्हिल लाईन चौकात प्रभू श्रीराम यांच्या महाआरतीचं आयोजन. अकोला शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या प्रमुख धार्मिक विधीला आजपासून सुरुवात. सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक घालण्यात येणार. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरील मुंबई सिंधुदुर्ग सेवा बंद झाल्याने प्रवासी वर्गात नाराजी. ही सेवा येत्या 15 दिवसात सुरू करा, अन्यथा विमानतळाला कुलूप लावण्यात येईल असा माजी आमदार वैभव नाईक यांचा इशारा. मुंबादेवीतील अत्याधुनिक रोबोटिक वाहनतळाच्या कामाला परवानगी द्यावी. मुंबई महापालिकेचे राज्य सरकारला साकडे. स्पाइसजेट कंपनीची विमाने तांत्रिक दोष आणि अन्य कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून जमिनीवरच. एप्रिलपासून ही वाहने पुन्हा उड्डाणासाठी सज्ज होणार. येत्या एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत आणखी 10 विमाने दाखल होणार. महायुती सरकारचे मराठवाड्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक पाऊल. 22 प्रकल्पांनी जमिनीची मागणी. 35,000 कोटींची गुंतवणूक. आजपासून मुंबईतील तापमानात घट होण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. कमाल तापमान 28 ते 30 अंशांदरम्यान राहणार. चंदीगड शहरात संततधार पाऊस. पावसामुळे शहराच्या काही भागांना झोडपले. राजस्थानच्या जयपूरमध्ये थंडी कायम. धुक्याने शहर व्यापले. धुक्यांमुळे वाहनधारक त्रस्त. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 मोबाईल जप्त. सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. विष्णू साठेनेही अद्याप मोबाईल दिला नाही.
मुदत संपलेले रिंगर लिंक्टेड इंजेक्शन दिल्याने महिलेचा मृत्यू, 4 जणींची प्रकृती गंभीर, मृत्यूसाठी रुग्णालयाचे अधिकारी जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला येथे अज्ञात दहशतवाद्यांनी 163 टीए येथे ग्रेनेड फेकले. गुन्हेगारांना 24 तासांच्या आत केली अटक. टोरेस प्रकरणी 9 कोटींचा मुद्देमाल जप्त. दादरमधील कंपनीच्या शाखेत शोध मोहीम राबवली. 15 गुंतवणूकदारांची ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.